निसर्ग कायम हिरवा ठेवायचा तर मग आम्हा बालगोपाळांचं काहीतरी करायला हवं ना. कारण मोठ्यांनी तर कहरच केलाय. विकासाच्या नावावर झाडे तोडायचं ठरविलंय. गरज नसताना प्लास्टिक वापरून मातीची सुपीकता नष्ट करायचं ठरविलंय. बाजारात कापडाची पिशवी न्यायची सोडून प्लास्टिकचे ढिगारे रचून श्वास गुदमरायचं ठरवलंय. सिंगल यूज प्लास्टिकच्या नावाखाली स्वतःला आळशी बनवून भरमसाठ प्रदूषण निर्माण करण्यात आपला मोठेपणा मिरवतोय. जागोजागी थंड पेय, पाण्याच्या बाटल्यांचा वापर अतोनात वाढलाय. काळी माती कमी अन चमकदार प्लास्टिक जागोजागी आपलं ठसठशीत अस्तित्व राखण्यास यशस्वी होताना दिसतंय. हे सर्व कसं होतंय? बुद्धिमान मानव वापरतोय. कधी सुधारणार रे हे सर्व? मग आम्ही तर बालकच आहोत. अजूनही आम्हाला जगायचंय, मोकळा श्वास घ्यायचाय, हिरवा रानाचा आस्वाद घ्यायचाय. प्लास्टिक न वापरता हिरवा निसर्ग जपून ठेवायचाय. म्हणून तर आम्ही सीडबॉल बनवतोय. आम्ही बहावा, देवकापूस, खारीक, मुंगना अशा कितीतरी बिया गोळा करून आणल्या. सीडबॉल बनवून ते वाढले की मोकळ्या रानात फेकायचे. पावसाळा आला की रान कसं हिरवं होतं ते बघायचं. बालमित्रांनो, आपल्याला बालपण जगायचं असेल तर आपल्याला एक पाऊल पुढे टाकून निसर्ग हिरवा करायलाच हवा. चला तर लागा कामाला. कसा वाटला आजचा उपक्रम? आज आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब काहीही नको. फक्त भरपूर बिया गोळा करा, सीडबॉल बनवा, भरपूर झाडे लावा.